भागवत कथा ऐकून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय, तर पिकअप इको वाहनाच्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय। रात्री 12:30-1 वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली। घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं। मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं। पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून, तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली। तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूरची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूरला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूर गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूर गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेड्याला जात होते। पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे येत होता, पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेलं होतं त्याने, अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला। बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते। त्यानंतर मग आम्ही 108ला फोन लावला। 108 नळण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। त्या 4 लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता, वारूरचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते। हां, ते बी दगावले। पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस तो अत्यंत म्हणजे मद्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता। पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती, तर तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता। पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून ओळख असणाऱ्या बोथबोडण गावात सिंचनामुळे आर्थिक समृद्धी आली आहे। खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। 1 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे गोरगरिबांच्या न्यायासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळ्या सोयीची अंमलबजावणी, 2004चा जिया आणि ज्याची कुणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, 2004चा GR सुद्धा हाही दुरुस्त करा, प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे। मग ही समाजाशी दगाफटका होता कामा नये, कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय। पण आता त्यांनी सांगितलेच की आम्ही त्याच्यावर काम करतोय, काम करणार आहेत, पण काही असे असतात ना बघा, लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धीचा, काहीतरी कुठंतरी अफवा पसरून द्यायची, काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याच्यात। असे काही खूप मोठे सिनियर अभ्यासक, काही महागुरू असल्यासारखे देशाच्या बाहेरचे असे हे करतात, 4-5 पुस्तकं, ते गुन्हे हातात, ते लय दाखवायचं, फक्त पुरं आयुष्य गेलं, काय करता नाही आलं, दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरे नाही व्हायचे, काही करता येत नाही त्यांना। माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाची दगाफटका होऊ नये आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं होणार नाही आणि आमची तेवढीच इच्छा आहे, बस काही इच्छा नाही की माझ्या समाजाची दगाफटका नको। 1 वर्षापासून गोरगरीब समाज लढतोय, तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे, त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे। मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी देऊन 3ही गॅजेट लागू का। गोंदिया जिल्ह्यात 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस झाला असून या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। तर गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून 4000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। त्याचप्रमाणे 550 घराची पडझड झाली आहे, तर 3000 कोंबड्या पुरामध्ये वाहून गेल्या आहेत।
या सर्वांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे झाल्यावर सर्व अहवाल येताच नुकसान भरपाई देण्यात येणार अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. काय सांगलात, पंचनामाची आपण पाहणी करायला या ठिकाणी आलं, शेती पिकांची नुकसान झालेलं आहे. नुकसान भरपूर झालेलं आहे. धानाचा आणि आपलं जे गन्ना टाकलेलं आहे ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेलं आहे आणि वाळू जमा झालेला आहे धान शेतीमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांच्या आता सांगितलेलं की पंचनामा आपण लवकरात लवकर करा. आणि ते पंचनामा जवळजवळ या जिल्ह्यामध्ये 4000पेक्षा जास्त हेक्टर जमीन हा पाणी आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं. म्हणजे दोन्ही, म्हणजे वाळू येऊन पडणं म्हणजे नुकसानी झालं शेतीचं आणि जे आपण धान टाकलं त्याचंही नुकसान झालं. तर हे सगळं ते सर्वे रिपोर्ट आल्यानंतर आपण मदत करणार आहोत. मोठ्या प्रमाणात घरची पद्धत झाली आहे, जनावरांची मरण पावलेले आहेत. नाही, जनावरांचा असं काय माझ्याकडे आकडा आलेला नाही, परंतु कोंबडे वगैरे जे आहेत ते सगळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 3-3.5 हजार कोंबडी वगैरे सगळं वाहून गेले, हे तितकं माहिती माझ्याकडे आहे. आणि घरं जवळजवळ 500 ते 550 घरं ते पडलेले आहेत, काय नुकसान झालेलं आहे असा प्रकारचा आकडा माझ्याकडे आहे. एक राजकीय प्रश्न होता, महाविकास आघाडी